हे वर्ष काही वाईट आठवणी देऊन गेलं, काही चांगल्या आठवणी देऊन गेलं. बऱ्याच गोष्टी घडल्या ह्या वर्षामध्ये. आमच्या सासूबाई गेल्या, परत आमच्या जवळपासचे 1-2 माणसं गेले आणि आनंदाच्या गोष्टी अशा घडल्या की आमच्या घरामध्ये परी आली छोटी आणि बरेच काय काय म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे परी आली आमच्या घरामध्ये ह्या वर्षी. आणि हे वर्ष सगळं सुख समाधानाने एकदम मस्त मजेत गेलं. मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय केला. पियुषचा बड्डे केला है ना राणा, काय काय केलं, पियुष मामाचा बड्डे केला आणि त्याची गाडी खेळला हा. आणि मैत्रिणींसोबत मूवी बघायला गेलो. माईचा छोटी गाडी होती हो. आणि भरपूर म्हणजे सगळ्यांचं घरच्यांचं सपोर्ट ते सर्व काही असं व्यवस्थित सगळ्या अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह घडल्या. आणि येणारं नवीन वर्ष ही सुखात समृद्धीत असं समाधानात जाऊ, आनंदात जाऊ हीच अपेक्षा आहे सगळ्यांना. असंच हे वर्ष येणारं वर्ष 2024 आनंदाचं भरभराटीचं जाऊ. आणि आम्ही त्याकरता आज केंद्रात चाललो आहे. श्री स्वामी समर्थांच्या आरतीला, संध्याकाळच्या 6च्या आरतीला चाललो आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे आणि व्यवस्थितच राहील. त्याच्यामुळं आज आम्ही त्यांच्या दर्शनाला चाललो आहे 31 डिसेंबरला. हो, 5:45 झाले. आज चल राणा आपण निघू, चला केंद्रात स्वामींच्या दर्शनाला. घरच्यांना खाऊ घालायचं, डबे घ्यायचे आणि यायचं. आमचा वाटत आहे ना मोठा. नवीन वर्षाचं भारी प्लॅनिंग आहे पण तुमचं. जाऊ द्या, सगळ्यांनी या निमित्ताने सगळेजण एकत्र येत आहे का नाही. शेकोटी करायची, मस्त शेकायचं 12 वाजेपर्यंत. नवीन वर्षात स्वागत करायचं 12 वाजता. बरं आहे. मस्त केक बी आणायचं. मग केकचं चाललंय प्लॅनिंग चालू आहे, पण बघू आता. किती जण येतात तरी एकत्र सगळे? 7-8 जणी राहतो. भरपूर जणी राहतात. मग काय नेमकं झालं कसं, आता मी इथं नसल्यामुळं आता आमची जर नुसती पळपळ हो, त्याच्यामुळं नाहीच आता इथले प्लॅनच होत नाहीत. नाही तर पहिले राहायचे का ओले मजा यायची आहे ना डुचीताई. नाही बरं का, आता एवढंच करायला लागलो आम्ही. हा ना, तिथून जसं आलो ना आधी म्हणायचं मम्मी आपण इकडे आलो तर काही म्हणजे काहीच करत नाही काय. आता छान वाटत. नाही आता कोणच नाही राहिलं. आता वागताही तिकडे नाशिकला, कधी कोपरगावला, मी कधी मळ्यात, कधी कोपरगावला. त्याच्यामुळं मग झाले ना आता. लहानपणी कसं साईशा बर्थडे असले तरी मोठं फरक थोडी बोलवते आता. लहान आता नाही पहिल्यासारखं काही नाही करते. काय त्याचं नाव श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय कुलकर्णी ताई. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराजांच्या कृपेने एकदम वर्ष छान अगदी आनंदात गेलं. पुढचंही वर्ष महाराजांच्या कृपेने आनंदात जाणार आहे आणि सर्वांना पुढील वर्ष पण आनंदाचं भरभराटीचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना. बरं वाटतं. चला मग या. मग दुचेताई लई दिवसानंतर भेटल्या. वागताई तर लईच दिवसानंतर. वागताई तेव्हा नव्हत्या माईच्या वाढदिवसाला वगैरे. मला आहे ना बघा, मी हसू कंट्रोलच करू शकत नाही. आणि तुम्हाला नाही डुचेताई ना माहिती पहिल्यापासून माझी सवय. मी कधी टेन्शन मध्ये राहत नाही, कधी कसल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही. हो, आपल्याला ते जमतच नाही. मला एक तर ना मला कोणाचा राग येत नाही आणि तेवढ्या पुरतं तेवढं. हा, मी तोच विचार करते, हाय आयुष्य घ्यावं जगून, आनंदात जगावं. मुर्दे कधीतरी मरायचंच आहे. टेन्शन घेऊन काय होतं नाही. मग काय तर आनंदात राहावं, हसत खेळत राहावं, सगळ्यांना भेटावं मस्त पैकी. मी का हा उद्या आता 11 तारखेला शेवटचा गुरुवार. चला, नवीन वर्ष शेवटच्या दिवशी सगळेजण भेटले आणि नेमकं आम्ही आलो ना, आरती चालू झाली, त्याच्यामुळे मग ते जमलंच नाही मला व्हिडिओ काढायला. हा, तुम्हाला पण नवीन वर्षाच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चला कुलकर्णी ताई. कुलकर्णी ताई नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसं उद्या येऊ सकाळी 10:30च्या आरतीला. संपूर्ण दुचताईंशी बोलून वगैरे भेटून आम्ही आता घरी निघालो आणि बघा कदम ताई भेटल्यात खूप दिवसानंतर केंद्रामध्ये आल्यावर. हो ना, आनंद. हो स्वामींची कृपा. हो आपण एकमेकांना भेटणं म्हणजे. हा तुम्ही होत्या पारायणाला. मी अहो सारखी आठवण यायची म्हटलं बाई गेल्या त्या तिकडं पण असं की कारण आपण कार्यक्रमामध्ये सहभागी होतो ना त्या लोकांची आठवण येते. कुठल्या कार्यक्रम नाही आणि एक दिवस डबा पार्टी काहीतरी ठेवा आम्हाला वस्तीवर यायचं. या अहो डबा पार्टीचीच काय गरज आहे. या ना तुम्ही कधी पण वस्तीवर. त्याने येणं होतं ना असं होत नाही. असं या ना, मी तुम्हाला डबा खाऊ घालते ना. काहीच नाही. मग काळं वांग बाजरीचं हो या 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 नक्की नक्की. वागताईंना काळं वांगण बाजरीची भाकर खूप आवडती. काही दुसरं नसलं तर ती करून येऊ. नक्की नक्की. हो या या. असं नाही तर असं. हा मग काय त्या निमित्ताने मळ्यात येणं होईल. ना एकदा दिंडोरीला आहे ना नाईट हे घ्यायचे सेवेला जाऊ नाईट सेवेला ना. तेव्हा येशांना पण तेव्हा हे बघा काही जर नसलं तर 100. स्वामींना जर मला बोलवायचं असेल तर नक्की. बाबांनी काय आणलं? काय आणलं तुझ्यासाठी मामानी? केक. वाव कुठे दाखव. अरे बापरे रानल केक आणला. थांब 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 इकडनं कट कर. इकडनं कट कर. वाव रानाला 31 डिसेंबर साठी केक. तो 12 वाजता कट करतात पण रणवीर. हा तू तर आताच खाणार आहे वाटतं आय थिंक. वा वा आमचा राणा केक खाणार आहे. मॉन्जिनीस कोणता फ्लेवर आहे तू सांगितलं होता का? कोणता फ्लेवर? वाव राणाला चॉकलेट केक. आहा माझी बर्थडे. तुझा बर्थडे आहे हा. कधी? सायकल कुठे? सायकल. हा तुझ्या बर्थडेला घेणार सायकल. अय्या. हा आज बर्थडे नाही आहे 31 आहे आज. नवीन वर्ष हॅपी न्यू इयर आहे आता. वा रानाची मज्जा आहे बाबा. आम्हाला तर काहीच नाही. चॉकलेट खाल्लं होतं तू. खाली चॉकलेट खायला आला होता ना. सगळ्यांना दे बर का थोडा थोडा. हा. हा हे काय हे? कोणतं? हे ते सगळं चॉकलेटचा केक येतो. आई आजच बर्थडे करू. आजच बर्थडे करून घ्यायचा का हा. तुझा का? बर बर थोड्या वेळाने करू. हा 1 सेकंद थांब. मामा आला का मग? मामा आला ना की मग. हा आई हे काय? चॉकलेटच आहे सगळे. ते व्हाईट चॉकलेट आहे डार्क चॉकलेट आहे. काय रानाला आनंद झालाय बघितलं का. रानाची एक्साइटमेंट. हा आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि रणवीर देवाकडे छान अशी विश्व प्रार्थना करतोय. सर्वांना जागृती देणे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंद सगळं राहते. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, लक्षण कर आणि तुझे गुण मुखी सदा राहू दे. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. माझ्या सर्व व्ह्युअर्सला हॅपी न्यू इयर 2024 तुम्हाला सर्वांना सुखसमृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ. आणि आता मी दर्शनाला चालले केंद्रात. नवीन वर्षाचा पहिलाच दिवस आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.